नमस्कार. शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्तांसाठी सध्याचा काळ अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. जून-जुलै 2026 मध्ये पेन्शनच्या बाबतीत देशात आणि राज्यात 3 मोठ्या घडामोडी वेगानं घडत आहेत, ज्यांचा थेट परिणाम तुमच्या भविष्यातील आर्थिक सुरक्षेवर होणार आहे. हे 3 मोठे मुद्दे कोणते आहेत ते आपण आज सविस्तर पाहणार आहोत. पहिला मोठा मुद्दा म्हणजे जुन्या पेन्शन योजनेसाठी सुरू असलेला लढा. वाढत्या दबावानंतर अब केंद्र सरकारने NPS मध्ये मोठ्या सुधारणा केल्या आहेत. तसेच युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच UPSचा पर्यायही समोर ठेवला आहे. इतकेच नाही तर ज्या अनुकंपाधारकांनी 2004 पूर्वी अर्ज केले होते त्यांना जुनी पेन्शन देण्याचा मोठा दिलासादायक निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी 8वा वेतन आयोग. 8व्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत दिल्ली आणि लखनौ येथे विविध कर्मचारी संघटनांसोबत महत्त्वाच्या बैठका पार पडल्या आहेत. जर नवीन वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर वाढवून मिळाला तर सध्याच्या सेवानिवृत्तांच्या मूळ पेन्शनमध्ये थेट 25 ते 30% मोठी वाढ पाहायला मिळू शकते. तिसरा मोठा बदल म्हणजे उच्च पेन्शन आणि PFRDAचे नवीन नियम. निमशासकीय आणि खासगी कर्मचाऱ्यांसाठी EPS 95 अंतर्गत उच्च पेन्शन मिळवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. तसेच नवीन नियमानुसार आता सेवानिवृत्तीनंतर फंडातून जास्त रक्कम काढण्याची लवचिकता देण्यात आली असून वयाच्या 85 वर्षांपर्यंत गुंतवणूक सुरू ठेवण्याची मुभा मिळाली आहे. तुमच्या मते सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजनाच लागू करायला हवी का? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. सरकारी कर्मचारी आणि पेन्शन विश्वातील अशाच विश्वसनीय माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.